नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला एक खूप साधी पण आयुष्य बदलणारी गोष्ट सांगणार आहे. जास्त विचार करू नका. आहे तसं आयुष्य एन्जॉय करा. हो, कारण आपण सगळेच कधी ना कधी विचारांच्या जाळ्यात अडकतो. तू असं का बोलला? ती का निघून गेली? माझ्याच बाबतीत असं का होतं? आणि मग आपण स्वतःलाच त्रास देत बसतो. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुम्ही रडत असाल तर तुमचे डोळे पुसायला कुणी येणार नाही. तुमच्या वेदना, तुमचं दुःख, तुमचा संघर्ष हे सगळं तुम्हालाच सहन करायचं आहे. सुख असो किंवा दुःख, अनुभव तुम्हालाच घ्यायचा आहे. कुणीही तुमच्या जागी येऊन ते सहन करणार नाही. आयुष्यात काही लोक येतील. तुम्हाला वाटेल बस, आता लाईफ सेट झाली. हे लोक कायम माझ्यासोबत राहतील. पण वेळ आली की तेच लोक वेगवेगळी कारणं देऊन निघून जातील. ते म्हणतील, परिस्थिती बदलली, माझ्याकडे वेळ नाही, तू बदललास. आणि मग तुम्ही एकटे पडाल. स्वतःलाच दोष द्याल. कदाचित माझीच चूक असेल. मीच जास्त अपेक्षा ठेवल्या. पण खरं सांगायचं तर कोणासाठी रडत बसण्यात काही अर्थ नाही. हो, चूक तुमची असेल तर ती मान्य करा. कारण चूक मान्य करणं म्हणजे कमकुवतपणा नाही, ते ताकदीचं लक्षण आहे. पण त्याच गोष्टीत अडकून आयुष्य थांबवू नका. जी गोष्ट संपली ती संपली. ती परत येणार नाही. आपण भूतकाळ बदलू शकत नाही, पण भविष्य नक्की घडवू शकतो. मित्रांनो, हे आयुष्य एकदाच मिळतं. रिहर्सल नाही, दुसरी संधी नाही. मग का उगाच एखाद्या व्यक्तीसाठी, एखाद्या घटनेसाठी, एखाद्या अपयशासाठी स्वतःला खास द्यायचा? पैसा कमवा, कारण पैसा सगळं काही नसतो, पण आत्मविश्वास देतो, स्वातंत्र्य देतो. नवीन माणसांना भेटा. सगळेच वाईट नसतात. प्रत्येक अनुभव आपल्याला काहीतरी शिकवतो. नवीन प्रवास करा, नवीन जागा बघा, कारण प्रवास आपल्याला बदलतो, आपली विचारसरणी बदलतो. जे झालं ते झालं, ते परत येणार नाही. मग गेलेल्या गोष्टीसाठी का रडत बसायचं? ज्यांनी सोडलं त्यांना जाऊ द्या. ज्यांनी साथ दिली त्यांचा आभार माना. पण स्वतःला कधीच सोडू नका. लक्षात ठेवा, तुम्ही एकटेच पुरेसे आहात आयुष्य एन्जॉय करण्यासाठी. तुमचं सुख कोणावर अवलंबून नसावं. तुमचा मूड, तुमचा आनंद, तुमचं आयुष्य हे तुमच्या हातात असायला हवं. लोक येतील आणि जातील, पण तुमचं आयुष्य थांबू नये. आजपासून एक निर्णय घ्या. मी जास्त विचार करणार नाही. मी स्वतःला दोष देणं बंद करणार. मी भूतकाळावर रडणं थांबवणार. मी जगणार, मनापासून जगणार, हसणार, स्वतःसाठी हसणार. कारण शेवटी तुमच्या आयुष्याचा हिरो तुम्हीच आहात. कुणी येईल आणि तुमचं आयुष्य सुंदर करेल ही अपेक्षा ठेवू नका. स्वतःचं आयुष्य स्वतः सुंदर करा. दररोज स्वतःसाठी काहीतरी करा. तुमच्या स्वप्नांसाठी काम करा. तुमच्या मनाला आनंद देणारी कामं करा. आणि जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकता, तेव्हा जगही तुमच्यावर प्रेम करायला लागतं. म्हणून मित्रांनो, जास्त विचार करू नका. आहे तसं आयुष्य एन्जॉय करा. कारण एक दिवस मागे वळून पाहिल्यावर तुम्हाला पश्चाताप नको वाटायला, की मी खूप विचार करण्यात वेळ घालवला पण जगलोच नाही. आजपासून जगा, आत्तापासून जगा, मनापासून जगा. जर तुम्हाला हा विचार आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटू एका नव्या विचारासोबत.